जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या. दोघींच्या मनातलं गमतीचं नातं तुम्हा आम्हाला काय कळतं. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. गणा सदा, अरे असं का उभे आहात? गणा मी काय विचारतो? भैया साहेब, विमल, विमल, अगं तू तरी सांग, हे असे उभे का आहेत? भैया साहेब, मालकीणबाईंनी या दोघांना शिक्षा केली. मालकीणबाई? विमल, तू देखील भानुप्रियाला मालकीणबाई बोलतेस? अगं तू या घरची सून आहेस, तू माझ्या पुतण्याची देवधरची पत्नी आहेस. कुठलंही नातं मान्यावर असतं भैया साहेब. नाती घोकून काय होतंय? नवरा बेपत्ता असताना या घरात राहायचंय म्हटल्यानंतर मालकीणबाईंच्या सगळ्या अटी मान्य करायलाच हव्यात ना. आणि सासूबाईंना मालकीणबाई म्हणायचं आणि मानायचं ही त्यांची पहिली अट आहे ना. भैया साहेब, पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. खरं बोलतेस पोरी, मनात असूनही मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही. भैया साहेब, माझ्यासाठी एक गोष्ट करा, तेवढंच पुरेसं आहे माझ्यासाठी. बोल पोरी, तुझ्यासाठी काय करायचं बोल. भैया साहेब, कोणीही काही बोललं तरी तुम्ही तरी विश्वास ठेवा की हे जिवंत आहेत, हे नक्की जिवंत आहेत. आजाराला कंटाळून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं असं मालकीणबाई सारखं घोकत असतात, पण हे खरं नाहीये. मगाशी मला या दोघांनी तेच समजवण्याचा प्रयत्न केला. फक्त एवढंच म्हटलं की वहिनीबाई काही काळजी करू नका, देवधर दादा नक्की परत येतील.
आणि ते नेमकं तिनं ऐकलंय. प्रत्यक्ष त्यांनी ऐकलं नाही, पण माहित नाही त्यांना कसं समजलं ते. अगं त्यात न कळण्यासारखं काय आहे. भानुप्रियानं भानुलताला सांगितलंय तुझ्यावर भानुलतानं लक्ष ठेवण्याशिवाय तिला दुसरे काम तरी कुठली. या दोघी बहिणी गेल्या कुठे? बांधावर जाते म्हणाल्या. बांधावर आत्ता? शहराकडे गाडी जायची आहे का? हो, मालकीणबाईंनी अजय विजयसाठी बेसनाचे लाडू करून घेतले होते काल. मालक, मी जरा बोलू का? गणू गप्प राहा. एकदा शिक्षा झाली तेवढी पुरेशी नाहीये का? नाही नाही ताईसाहेब, गणूला आज बोलू द्या. मालकांसनी ही समज माहिती पडायला पाहिजे. अरे असं झालंय काय? मालक, काल घरामध्ये लाडवांचा घाट पडला होता. ताईसाहेब चुली मोहर दिवसभर राबल्या, पर एक लाडू त्यांनी सुरेश बाळाला खायला घातला, तर आईसाहेबांनी त्यांना झाऱ्याने मारलं आणि त्या छोट्या जीवाला मागच्या खोलीत डांबून ठेवलं. ताईसाहेब कालपासून उपाशी आहेत. विमल, बरं पण ते पोर कसं आहे आता? भैयासाहेब काही काळजी करू नका, सूरज बरा आहे आता, झोपलाय. विमल, ही नाहीये ना, तोवर तू काहीतरी खाऊन ये. नाही भैयासाहेब, स्वतःच्याच घरात चोरून खाऊ. उपाशी राहिले म्हणून मी काय मरत नाहीये, आणि यांना डोळे भरून पाहिल्याशिवाय मरण येणारही नाही मला. परमेश्वरा, हे परमेश्वरा, माझ्या बायकोला सरळ करणारा, तिला वाटेवर आणणारा या जगात कोणीच नाही. कोणीतरी असेलच. तू फक्त त्याला समोर आण, तू फक्त त्याला समोर आण परमेश्वरा. नाही, कोणीतरी असेलच. तू फक्त त्याला समोर आण, तू फक्त त्याला समोर आण परमेश्वरा.
काय लाडू. काय लाडू काय? म्हणजे तुमच्या हातात लाडू आहे. हो मॅडम, तुमचं काम काय ना ते आधी बोला. माझं काय काम असणार? अरे कमाल आहे, ते पण आम्हालाच विचारताय. अरे त्या बिचाऱ्याने आधी आत तरी येऊ दे ना. बिचाऱ्या काय? तुला हौस असेल ना, तू ऐकत बस. मी आपला शांतपणे बसून लाडू खाणार आहे. हा खा. हा या ना, आत ये ना. नको नको. आम्हाला ना कोणाच्या घरात जायची परवानगी नाहीये. संस्थेतल्या लोकांनी आम्हाला दारातच उभा राहून वस्तू विकायला सांगितल्यात. नाही तसं नाही, पण लाडू खायचा असेल तर आत यावंच लागेल ना आधी. नको नको, कशाला उगाच. नाही नाही नाही, उगाच नाही. हो नाही, आमच्या आईने अगदी खास आग्रहाने आमच्यासाठी पाठवलेत गावावरून लाडू. आणि कसं आहे, मगाचपासून तुम्ही या लाडूकडे अगदी आशाळभूत नजरेने बघताय ना. उगाच नंतर आमच्या पोटात दुखायला नको म्हणून म्हणतोय. हो तुम्ही रागवलात का? मग राग येण्यासारखाच तर बोललात तुम्ही. पण खोटं बोललो का सांगा. हा बरं, लाडू खा, पाणी प्या आणि मग जा. या. पण मग आमची प्रॉडक्ट, चहा पावडरपासून उदबत्त्यांपर्यंत सगळं काही असतं या पिशवीत. बघा तरी. हो हो, सगळं नंतर बघूया, पण आधी आत तर या. तुमच्या भावाला चालेल ना? अजयला डोंट वरी. काय, आईने लाडू पाठवल्यानंतर 2 दिवस या लाडवांसाठी खूप पॉझिटिव्ह असतो. म्हणजे लाडू आज आलेत का काल? त्याच्याशी तुम्हाला काय करायचं? आप लाडू खाने से मतलब रखो. या आत या. या या प्लीज या. तू ह्या मॅडमना जर लाडू वगैरे देणार असशील ना, तर ते मला अजिबात मान्य नाहीये. माझ्या वाटणीचं देणार आहे मी. पण नंतर माझ्या वाटणीचं मागू नकोस. ओके. आता मी वहिनीला नाव सांगेन. ओके. बसा ना, बसा बसा. मी आलोच. हा आलो. पण लाडू आईने पाठवलेत ना? पण बनवलेत वहिनीने. तिकडे आमची वहिनी राबत असते घरात, आणि हा तिच्या जीवावर इथे लाडू वाटत असतो सगळ्यांना. तुम्हाला वहिनी पण आहे? ती एकटीच असते गावाला? एकटी कशाला? माझे बाबा आहेत, आई आहे, मावशी आहे, आणि शिवाय सूरज पण आहे. सूरज कोण? मुलगा वहिनीचा. मुलगा पण आहे? एवढ्या उदास का झालात तुम्ही? घ्या लाडू, घ्या घ्या ना. हा घ्या. हो घ्या ना. थँक्स. हा चला आता दाखवा, काय लोणची पापड मसाले काय काय आणले ते दाखवा. अरे दादा, हा ते वहिनी गावाकडनं पाठवत असते ना सगळ्या वस्तू. ना बाबा. कशाला उगाच विकत घेत बसतो इथे? दाखव ना. काय झालं? अहो काय, लाडूच तर घ्यायला सांगतोय ना, असं का? हॅलो अहो अहो मी काय म्हणतो, अहो ऐकून घ्या ना. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं.
च र प च स भावोजी भावोजी 7 भावोजी 8 भावोजी 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 भानू भानू तू माझं डोकं का खातेस? आता हसायला काय झालं? मी डोकं नाही खात लाडू खाते मग आज जा आणि खा लाडू. एक लाडू तर खाल्ला मगाशी. मग आता काय हवंय? हटोंब्या भानू मी तुला कितीदा सांगितलं मुनीमजींना आहो जाहोनी बोलायचं म्हणून. ताई म्हणते हा आपला नोकर आहे नोकर आहे. चल रे टोंब्या तुला ताईनी बोलावलंय. चल. बरं तुझा आत आणि भानुप्रियाला म्हणावं की मुनीमजी येत आहेत. येता येत नाही येतोय. तेवढं बरं समजतं. काय येतोय काय. चल टोंब्या उड्या मारत चल. बारीक होशील जरा. काय 1 2 ये रे टोंब्या 3 टोंब्या 4 टोंब्या. तेवढं बरं करत. मुनीमजी माफ करा. तुम्ही तर जाणताच भानुलता गेल्या 25 वर्ष झालेत मला इथे रुजू होऊन. सगळ्याची सवय आहे मला. बर बसा. आता इथे कशाला आलात? हो आपल्या नवीन दुकानाचं उद्घाटन आहे. पुन्हा एक दुकान. मुनीमजी हा पसारा किती वाढवायचा आणि शेवटी सांभाळणार कोण? आधी देवधर होता तर पण आता तोही गेला. असं नका बोलू मालक. तो जिथे असेल तिथे सुखात असू दे. नाही म्हणजे गेला म्हणजे इथून गेला. हे बघा मुनीमजी आपण आता कितीही त्याला हाका मारल्या देवधर 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 तरी देवधर आपल्या पुढे उपस्थित राहणार नाही. हरकत नाही. आपले अजय विजय तर आहेत. शहराहून त्यांना बोलवूया. मालकीणबाईंना या नव्या दुकानाचं उद्घाटन मोठ्या धूमधडाक्यात करायचंय. मालकीणबाई अहो दर महिन्याला तुमच्या मालकीणबाई काही ना काही नवीन सुरू करतात. मुनीमजी किती वेळा त्यांना शहराहून बोलायचं? अहो तिथे ते शिक्षणासाठी गेले मजा करायला नाही. देवाच्या कृपेनं हुशार आहेत अभ्यासू आहेत. अरे करू देत की त्यांना शांतपणानं अभ्यास. मुनीमजी मगाशी मी तुम्हाला हेच सांगत होतो. अहो कशासाठी एवढा पसारा वाढवायचा? एकतर देवधर नाहीये आणि मला नाही वाटत हे दोघं धंद्यामध्ये लक्ष घालतील. आता राहिला प्रश्न सूरजचा तर तो तर आणखी लहान आहे. मालक एक बोलू का? बोलल्याशिवाय राहत नाही म्हणून बोलतो. बोला मुनीमजी काय झालं? मालक आपल्या सूरज बाळाला आता सांभाळायला हवं. म्हणजे सूरज बाळावर कायम लक्ष ठेवायला हवं. मालकीणबाईंना तो डोळ्यासमोर सुद्धा खपत नाही. हा तशा त्या उघडपणे काही म्हणत नाहीत पण काय? पण विमलने जर कागदपत्रांवरती सह्या केल्या नाहीत तर काय? तर मालकीणबाई सूरज बाळाला हानी पोचवू शकतात. नाही नाही भैया साहेब माझ्या बाळाला वाचवा.
काय चाललंय तुझं? त्याला काय झालं तर मी जिवंत नाही राहू शकणार. तुझ्या मुलाला काहीही होणार नाही. अगं तो परमेश्वर आहेस, सर्वांकडे लक्ष देत असतो. तुझ्या विमल, विमल, माझं नशीब फुटलंय. आला आता अंदाज? नशीब कशा संदर्भात फुटलंय? अगं जीव, तो विजय माटेगावकर आहे ना, तो रिअल लाईफ मध्ये खरोखर मॅरिड आहे.